श्लोक 20 हे पहा, साधकाने आहार वर्ज्य करून इतर इंद्रिय जिंकली तसतशी रसना अधिकच जोरावत जाते. ती अजिंक्यच जिंकली म्हणून जात नाही. इंद्रियांना आहाराचेच काय ते बळ अथवा आधार. ती इंद्रिये निराहाराने व्याकुळ होतात. तसतसे रसनेला अधिकच बळ चढत जाते. रसनेचा जोर निराहाराने वाढतो, कमी होत नाही. श्लोक 21 उपासाने इंद्रिय जिंकली म्हणता, पण जिंकली हे म्हणणे खोटे होय. कारण अन्न ग्रहण केल्याबरोबर ती पुन्हा जोरावतात व आपापल्या कर्माच्या ठिकाणी जागृत होतात. जोपर्यंत रसना जिंकली नाही तोपर्यंत जितेंद्रिय हे म्हणणे मिथ्या होय. ज्यावेळी रसना खरोखरच जिंकली जाते त्यावेळीच विषयांची वाट मोडते. विषयामधील गोडपणा व रसनेमधील जानपण ह्यांचे म्हणजे विषय चैतन्य व इंद्रिय चैतन्य ह्यांचे ऐक्य केले म्हणजेच रसना जिंकली असे समजावे. सर्व गोडींची जी गोडी असते त्या गोडीला जो चिकटून राहतो त्यालाच रसना वश होते. त्याला रस अपाय बाधत नाहीत. रसना जिताचे वाधावणे म्हणजे जे गोशाची मिरवणूक ब्रह्मसायुज्याच्या ठिकाणी ठाण देऊन राहते. ज्याने रसना जिंकली तोच परमानंदाचा सोहळा भोगू शकतो. श्लोक 22 अवधूत म्हणाला, हे राजा, हे पहा, मी एक वेश्या गुरु केली. हे चतुरा, तिच्यापासून मी ज्या गोष्टी शिकलो त्या ऐकून घे. पूर्वी जनक राजाचे नगरीत पिंगला नावाची वेश्या राहत होती. तिची आशा निराशा झाल्यानंतर तिला तीव्र वैराग्य उत्पन्न झाले. ती सोयरिणी म्हणजे स्वच्छंद वागणारी असे. सायंकाळी दारात उभी राहून नाना प्रकारचे अलंकार वस्त्रे लिहून शृंगाराभिनयांनी शोभत होती. आधीच रूप उत्तम, त्यात मनोरम शृंगार केलेला अशी ती विलासासाठी उत्तम पुरुषाची वाट पाहत उभी राहिली. श्लोक 24 गुणवान, रूपवान व धनवान असून कामशास्त्रातील नैपुण्याने आपले आर्त पुरविणारा आणि धन देऊन सधन करील असा पुरुष ती पाहत होती. पुरुष श्रेष्ठा, ऐक, रस्त्याने पुरुष येताना पाहिला की पुरे त्याला ती आपल्या नेत्र कटाक्षाने शृंगाराभिनय प्रगट करून खुणावीत असे. श्लोक 25 येणाऱ्या पुरुषावर खडा मारावायचा. कोणावर महाराज विडा घेऊन जा असे म्हणावायचे. रस्त्यावरून जाणाऱ्याकडे डोळा मोडावायचा. कोणापुढे मुरका मारावायचा. मनात धरलेल्या योजनेत जीवभाव ठेवून वरील प्रकारचे नाना संकेत ती दाखवित असे. परंतु येणारे जाणारे कार्यार्थी लोक तिकडे पाहत नसत. निघून गेलेल्या पुरुषाची हे दरिद्री दुर्बळ म्हणून हेटाळणी करी. रूप काय हिडीस म्हणून त्यांचा धिक्कार करी. आता कोणी तरी द्रव्य देणारा भला खंबीर पैसेवाला येईल, तो माझा अंगीकार करून माझी इच्छा पूर्ण करेल असे ती मनात चिंतू लागली. श्लोक 26 अशा प्रकारे अंतःकरण दुराशेने भरून गेलेले, उद्वेगामुळे झोप सुद्धा नाही, दार धरून उभी राहिलेली, पुरुष भोग मिळावा म्हणून इच्छा धरून असलेली, घरात जावे तो थोडा चाहुलसी वाटून बाहेर यावे, आज जा बाहेर ये असे हेलपाटे करता करता मध्यरात्र झाली. पुरुष येण्याची वेळ टळली. रात्रीचा भर लोटला. सर्व लोक निद्रेत असता अगदी डाराडूर. त्यावेळी पिंगला विवळ होऊन राहिली होती. श्लोक 27 आशेचा ओलावा तुटला. ओठ सुकून गेले. घसा कोरडा पडला व मुखकमल म्लान झाले. जबरदस्त चिंता लागली. हाती द्रव्य पडले नाही. त्यामुळे अंतरात अगदी दिन होऊन गेली. वैराग्याने परम चिंता वाटू लागली व तीच तिच्या सुख स्वार्थाला कारण झाली. श्लोक 28 तिला वैराग्य कसे झाले पहा. जी विषयाचे चिंतन करीत होती ती त्या विषय सुखाला विटून गेली. सारांश वैराग्य हेच आशेला छेदणारे आहे. त्या वैराग्याने विवेकयुक्त होऊन पिंगलीने गीत गायले. हे राजा, ते सर्व सांगतो, सावधान चित्त करून श्रवण कर. हे राजा, विवेक सागरा, ज्याच्या बुद्धीत वैराग्य नाही त्याला जन्ममरणाची आधी व्याधी पावलोपावली बाधक होते. ज्याला अनुताप नाही, ज्याच्या अंतकरणात विवेक उत्पन्न होत नाही, तो संसाराची आंधन दिलेली दासी होय. आशारूप दोरीने तो बांधला जातो. त्याला मोह ममतेने आळवलेली देहबुद्धी बेडी घातलेली असते. तो रात्रंदिवस विषयाचे दळण दळीत असतो. अर्ध घटकेचाही खळ नाही. जरीने जर्जर झालेल्या गोधडीमध्ये अखंड लोळत पडलेला असतो. त्याच्या विवेकाचे डोळे फुटलेले असतात. त्याला विद्युक्त मार्ग दिसत नाही. असे लोक वेडे वाकडे भटकू लागून चित्त चळून घोर काळोख्या विहिरीत पडतात. तेथून वर निघावायला त्यांना बिलकुल मार्ग सापडत नाही. खरोखर काया वाचा मने करून तेथून बाहेर निघण्याचीच इच्छा होत नाही. तितक्यात लोभरूप विंचू नांगी मारतो. तो फणकारा अनिवार चढतो. मग आतून बाहेरून निंदारूप कळा मारू लागतात. द्रव्यनाशाचा आग डोंबाळा व द्वेषाची फुनफुन सुरू होते. अभिमानाचे आळोके पिळोके देऊ लागतो व मोहाचे उमासे जोराने येऊ लागतात.
तरीही हा विषयाचे दळण जोराने दळीत गृहपी शेजेवर दुःखाने लोळत असतो. अशा प्रकारे बिचारे अवैराग्यामुळे देहाच्या कैदखान्यात सापडून कोट्यवधी दुःखे भोगून सफाई रसातळात जातात. पहा, सर्व वर्णांमध्ये नीच व अति निंद कर्मे करणारी अशा त्या वेशेच्या पोटी वैराग्य उत्पन्न झाले व त्याने देहबंधन छेदून टाकले, जेणेकरून देहबंधन तुटेल अशीच भाषणे ती वेश्या बोलली. हे चक्रवर्ती राजा, त्या पिंगलीला विरक्ती कशी बांधली ते ऐक. श्लोक 29. पिंगला म्हणाली, खरोखरी लटकाच मायेचा विस्तार मी वाढविला होता. माझ्या मूर्खपणाचा अंत पार पाहावयाला गेले असता विचारच कुंठित होतो. माझ्या मनाला काही धरबंधच नव्हता. नीच पुरुषाशी रम्मान होऊन आनंद मानण्यात मी भ्रमाचा कळस करून सोडला. स्त्रीला जर पुरुष पाहिजे तर जवळचा अंतरातला पुरुष टाकावायचा आणि निरंतर नीच पुरुषाशी रत व्हावायचे, हाच आधी माझा मूर्खपणा. श्लोक 30. संत म्हणजे शाश्वत पुरुषाचा लाभ अगदी जवळ असताना विषयासक्तीमुळे तो मला कळला नाही. त्याच्याशी रत झाले असता तत्काळ कामनिवृत्ती होते. कामाची निवृत्ती करून अपार शाश्वत सुख जोडून देतो, तोच वित्तदाताही होय. त्याचे देणे अलौकिक असते. निजात्म पदासह संपूर्ण ऐश्वर प्रेमरतीने संतोष पाहून तो बहाल करीतो आणि पुरुष व स्त्रिया ह्या दोघांनाही तो रमू जाणतो. तोच एक सर्वांचा रमण म्हणजे पती होय. असा कांत टाकून मी केवढी मूर्ख पहा की निरंतर काम प्राप्तीसाठी ज्याच्यापासून काम पूर्ण व्हावायचं नाही अशा पुरुषास भजत होते. ज्यांना आपला काम पूर्ण करता येत नाही ते मला काय निष्काम करणार. तशांच्या संगतीने मी मिथ्या मोह व अत्यंत दुःख मात्र पावले. त्यांच्याने मला सुख देवत नव्हतेच, पण उलट मला दुःख देणारेच ते झाले. त्यांच्या संगतीने मी भय, शोक व आधिव्याधी मात्र पावले. श्लोक 31. जार पुरुषापासून मी जी सुखाची इच्छा करीत होते ती मी केवळ मूर्ख म्हणूनच व्यर्थ संताप मात्र करून घेतला. मीच मला दुःख करून घेतले. स्त्रीच्या अधीन असणारे पुरुष नराधम होत, वेशागामी पुरुष तर त्याहूनही अधम, त्यातही जो कृपण तो तर अधमाहूनही अधम होय. अशांचा संग मी इच्छित होते. अति निंद्य वृत्ती म्हणून जितक्या आहेत त्या मला स्पर्श करावयाला भीत असतील. हर हर. भोगेंद्रियावर उदरनिर्वाह व्यभिचार व्यवसायाची जात नीच खरी, कारण थोडेसे धन जो देतो त्याची जात कोण हे सुद्धा पाहावायचे नाही. याहून लाजीरवाणी स्थिती ती कोणती. धिक्कार असो माझ्या जिन्याला. ज्या पुरुषाला देह विकावायचा तोही अत्यंत हीन दिनपणाने, त्या पुरुषाची लक्षणे काय सांगावी. सर्वच गुणांनी अपूर्ण, कंजूसपणामुळे पैसा देवत नाही, कामही पूर्ण करवत नाही, प्रीती म्हणावी तर तिचेही नाव नाही. इतकेच नव्हे तर तो फिरून तोंडही दाखवित नाही. अशा लोकांपासून सुख इच्छिले असता अत्यंत दुःख मात्र वाढत असते. आग लागू त्याला, त्याचे तोंड सुद्धा पाहू नये. अगदी ओकारी येते हो. तात्पर्य, ती जार पुरुषाची स्थिती आठवली म्हणजे मनाला चिळसच येते. पुरेपुरे ती संगत मन अगदी विटून गेले. श्लोक 32. हे मनुष्य देहरूप घर मोठे खिचाट, इथल्या आढे पाखाड्या म्हणजे निव्वळ हाडे, दोहीकडे हाडांच्या मेढी आणि ओल्या कातड्याने मडविलेले, त्याला सर्वांगास दोरोबस्त केश समुदायाचे खिळे मारले आहेत. अग्रांच्या ठिकाणी नखांच्या गुडद्या फाटून फटी बुजवून टाकल्या आहेत. हाडे, मांस, कातडे यांची चौकट गच्च भरून करून तिला सांधे बसविले आहेत आणि स्वादासाठी लाल चांबड्याची जीभ पुढेच तयार करून ठेवली आहे. वायू आत जाण्या येण्यासाठी प्राण व आपण यांची झरोकी तयार केली असून वरच्या हलत्या डोलत्या शिखरावर केशरूप रोपे लावून ठेवली आहे. आतील अवकाश बुजून 9 नाड्यांनी बांधून काढलेले आहे. यांच्यात मलमूत्राचा नित्य नवा साठाच होत असतो. आतल्या पोकळीत कोण दुर्गंधी माजलेली, 9 द्वारांनी अहोरात्र त्याचेच पाठ चाललेले असतात. मोऱ्या एकसारख्या घाणीने वाहतायत हे पाहून ज्याचा तोच कंटाळतो. त्या रात्रंदिवस जरी पाण्याने धुतल्या तरी स्वच्छ म्हणून कधी होतच नाहीत. हा प्रकार सांगितला म्हणजे पोटातून उमसून येते आणि मी फुटक्या नशिबाची आशाला भुलून पडत होते. विवेक म्हणून कसला तो करीतच नव्हते. असा हा हाडामासाचा कोथळा विष्टामूत्राचा गोळाच मी वेळोवेळा आलिंगित होते. आग लागू त्याला, कंटाळा कसा तो येतच नसे. श्लोक 33. ह्या जनक राजाच्या नगरात मीच एक मूर्ख जन्माला आले. हृदयस्थ श्रीहरीला सोडून नीच पुरुषाशी व्यभिचार केला. मी असे नीच पुरुष रात्रंदिवस किती भोगले असतील कोण जाणे. जोपर्यंत भगवंताचे ठिकाणी प्रेम उत्पन्न झाले नाही तोपर्यंत खरोखरीचे सुख मिळणारच नाही.
जो अगदी निकटवर्ती हृदयस्थ पुरुषांमध्ये पुरुषोत्तम व अच्युत आणि संतोषाने निजात्मपद देणारा, त्या अच्युताने ज्याला निसुख दिले त्याच्या त्या सुखाला काही केल्यात च्युती नाही, अशा हृदयस्थाला नारायणाला विसरले आणि ज्यांच्या हातून कामप्राप्ती व्हावायची नाही अशा इतर पुरुषांना मात्र मी भाळले. अकामद पुरुष नाशवंत होत, त्यांची संगती केल्यास ते दुःखच देणार. पण माझे मन पहा किती मूर्ख, ते त्यावर आसक्त होते. आता त्या आसक्तीची ताटातूट झाली आणि अच्युत सुखाची, अक्षय हरिसुखाची गोडी लागली. ज्याचे सुख भोगू लागले असता अक्षरशने ते वृद्धीच पावते. श्लोक 34. जो माझ्या हृदयातला आप्त, जो माझे सुख, जो माझी प्रीती, माझा प्रियकर अच्युत, तो सर्वत्र भरून राहिलेला माझा अंतरात्मा होय. तोच माझा स्वामी व तोच माझा पती होय. त्यालाच मी आपले साठे लोटे करून ताबडतोब विकत घेईन आणि इतर चावटपणाच्या गोष्टी टाकून मी त्यालाच परमानंदाने मिठी मारीन. लक्ष्मी पायाची दासी झालेली आहे, पण मी त्याला सर्व काळी, सर्व देशी, सर्व रूपी अशाप्रमाणे सर्वस्वे करून स्वतंत्रपणानेच भोगीन. श्लोक 35. हृदयस्थ अच्युताला टाकून इतर कपाळकरंट्यांना पती करावे. इतर ते सर्व द्वैताच्या भयाने भिवून गेलेले सदोदित काळग्रस्त असे आहेत, जे सदानकदा आपभयाने कष्टी झालेले. ते स्त्रीला काय कपाळाचे सुख देणार, सारीच काळाच्या जबड्यात सापडलेली या लोकात सुख देणारा कोणी दिसत नाही. असो, ही झाली मनुष्याची स्थिती. आता देवामधील देवादिदेव इंद्राला वरावे तर एका कल्पात ते 14 होऊन जातात. अर्थात देवश्रेष्ठ इंद्राला पदभ्रष्ट व्हावे लागते. अशा प्रकारे लोकांना देव काय, मनुष्य काय, आपमरणाने सदोदित कष्टी झालेले असतात. ते आपल्या स्त्रीला काय सुखी करणार. त्या ठिकाणी मूर्खांनीच रममान व्हावे. धन्य माझे भाग्य की ह्याच रात्री, ह्याच क्षणी मला विवेक व वैराग्य यांची प्राप्ती झाली. माझ्यावर लक्ष्मीपती संतुष्ट झाला. श्लोक 36. या जन्मातले माझे कर्म पाहिले तर ते केवळ निंद स्वरूपाचे आहे. पूर्वजन्मीचा काही ठेवा होता, म्हणूनच मजवर पुरुषोत्तम प्रसन्न झाला. पण पूर्वजन्मी तरी माझ्या हातून काय घडले असेल तर पतित पावन हे ज्यांचे नाव असा जो कृपाळू जनार्दन, त्याच्या कृपेनेच हे घडून आले आहे. नीच दुर्वासनायुक्त व्यभिचारी, देह विकून संसार चालविणारी अशा मला वैराग्यपूर्ण विचार म्हणजे खरोखरीच भगवान विष्णू प्रसन्न झाला असे म्हटले पाहिजे. जर काही पूर्वजन्मीचे सुकृत असते तर मीच जन्माला आले नसते. योनीद्वारे कर्माचरण करणारे मी केवळ पूर्ण पातकी आहे. ह्याप्रमाणे मी पूर्ण पतित आणि तो जगन्नाथ पतित पावन, त्यानेच इथे कृपा करून मला विवेकयुक्त वैरागी केले. त्या वैराग्य विचारानेच माझे दुष्ट दुर्वासानेच दुःख लयास गेले आणि मला परमसुख होऊन स्वात्मसुखाचा लाभ झाला. दुःख अंगावर येऊन कोसळले असता ज्यांना वैराग्य उत्पन्न होत नाही ते अभागी होत. परंतु भगवंताची केवढी कृपा, त्याने दुःखाच्या द्वाराने निसुखच मला जोडून दिले. श्लोक 37. दुःखरूप द्वंद्व अंगाशी येऊन भिडले की अभाग्याला फारच क्रोध चढतो. ज्यांच्या अंगाचा विवेक आंधळा होतो ते मंद भाग्य समजावे. दुःख दृष्टीस पाडतात. ज्याला विवेकयुक्त वैराग्य प्राप्त होते तो हृदयातील मोह ममतेची गाठ तोडून आत्मसुख पावतो. विवेकयुक्त वैराग्य हेच पुरुषाचे परम निधान आहे असे समज, ज्याच्या योगाने ते सुखी होऊन परम समाधान पावतात. मी पूर्वी अत्यंत अभागी होते, परंतु भगवंताने महापुरुषाचे निज भाग्य जे वैराग्य ते मला जोडून दिले आणि मी त्रैलोक्यात धन्य झाले. श्लोक 38. भगवंताने कृपा करून मला निज वैराग्य प्राप्त करून दिले आणि त्याच्या योगाने दुर्वासना नाहीशी केली व ग्राम्य विषय छेदून टाकले. ते उपकार शिरावर धारण करून त्याला मी आता शरण जात आहे. जो सर्वाधीश व सर्व नियंता त्या श्रीकृष्णाला मी शरण आहे. श्लोक 39. शरण निघाल्यानंतर मी या लोकात सहजच सुखी होईन. पोटात स्वभावतःच सात्विक श्रद्धा आहे. शरीर निर्वाह अदृष्टावर सोपून देईन. ज्या निजात्माचा महान ऋषी उपभोग घेतात त्याच आत्मरामाला मी भोगेन. निष्कामांचे काम पुरविणारा जो का परमात्मा तोच माझा पती होय. खरोखर ब्रह्मादिक समर्थ आहेत ते सोडून अत्यंत प्रेमपूर्वक भगवत भजनच का करावे असे म्हणशील तर मजसारख्या दुराचारी जळ जीवांचा जो उद्धार करीतो तोच कृपाळू स्वामी श्रीहरी संसार सागरात तारक आहे. श्लोक 40. संसार रूप खोल अंधकारमय विहीर, तीत विषय दृष्टीने विषयांध झालेले आंधळे लोक पडले आहेत. वर निघण्याच्या उपायाविषयी त्यांची बुद्धी चालत नाही. कोणी कल्पनेच्या जळात बुडाले, वासनांच्या लाटांत सापडले, दंभ मदादी जलचरांनी कोणाचे लचके तोडले आणि कोणी तृष्णेच्या चिखलात रुतून बसले. कोणी दुःखरूप खडकावर आदळले व स्वर्गाच्या पायरीला अडकून राहिले. कोणी तेथूनही कोसळले व संसाररूप पाण्याने गुदमरून गेले.
नास्तिक होते त्यांना समूळ जलसमाधी मिळाली, कर्मठ होते त्यांना कर्मरूप दरडी पकडल्या, आणि जी बिचारी वेद बाह्य होती ती देवडीच्या तळाशी जाऊन पडली. तेथे निंदेचे सुळासारखे काटे बोचून उफराटे वर निघाले. तसेच द्वेषाचे मोठमोठे फत्तर त्यांची धडक बनली असता हृदयाच्या ठिकऱ्या उडतात. कामाची उसळी जबर आतून फारच जोराने वर येते, त्याच्या योगाने ते पाणी गढूळ होऊन जाते आणि जीवाची फार तारंबळ उडते. तेथे क्रोधाचे चिरे सुटलेले आहे, ते मस्तकावर पडले की काही बाकी राहत नाही, आणि स्त्रीरूप मगरी तर विवरद्वाराने पार आत ओढून नेतात. तेथे एकदमच सगळ्यांना काळरूप कालसर्प घट्ट करून टाकतो. अतिभयंकर विषयाने ते घेरले जातात आणि ज्ञानाची सर्वांशी फारकत होते. साप माणसाला चढला म्हणजे जसा गोळ कडू लागतो आणि गोड गोळ म्हणून कडुलिंब जसा खसखसा खात असतो, त्याचप्रमाणे प्रापंचिकांना विषय हा केवळ विषयासारखा कडू असून गोड वाटतो, आणि परमार्थ हा अमृतासारखा गोड पण विषयी जनांना कडू वाटतो. जे ह्या कुपाच्या विहिरीच्या बाहेर राहतात त्यांना कुपात पडलेले दिसत नाहीत, आणि कुपात जे आहेत त्यांना कालत्रयी बाहेरचे दिसत नाहीत. अशा पिडलेल्या प्राण्यास वर काढण्याचे धैर्य हे ऋषिकेशा तुझ्याशिवाय इतर कोणालाही नाही. तर हे कृपाळू मला त्वरित भेट दे. अशा प्रकारे दुःखरूप विहिरीत पडलेल्यांचा त्राता तू हृदयस्थ नारायणच आहेस. तर हे कृष्णनाथा धाव, दर्शन दे आणि माझे संसार दुःख निवारण कर. हे मी तत्वतः जाणून आता त्याच्या पायास शरण जात आहे. त्या योगे माझे संसार दुःख सहज नाहीसे होईल असा मला विश्वास आहे. श्लोक 41. अहो, मला तत्वतः असे कळून आले की पदार्थ मात्रांचे ठिकाणी निखालस दृढ वैराग्य बांधले असता येथे आपणच आपला उद्धार करता होतो. दृढ वैराग्य येते असे की गाढ झोपी गेलेल्यापाशी रंभा आले असताही तो निर्विकार असतो. त्याप्रमाणे विषय अंगाशी येऊन भिडला तरीही इंद्रियांना विकार होत नाही. ओकलेल्या अन्नावर ज्याप्रमाणे रसनेची वांछा जात नाही, त्याप्रमाणे विषय पाहून मन आसक्त होत नाही किंवा वासना धरीत नाही. असे ते वैराग्य कशाने प्राप्त होईल, तर विवेक दृष्टीने पाहू गेले असता दिसून येते की जगाला सर्व बाजूंनी काळाने ग्रासले आहे. त्याच्या तडाख्यातून कोणी सुटत नाही. बाप आजे काळ घेऊन गेला, पुत्र व नातू काळाने घट्ट केले, हे प्रत्यक्ष पाहून सुद्धा ज्यांना वैराग्य होत नाही ते मनुष्य जन्माला येऊन व्यर्थ गेले. ह्याचे नावच मुळी मृत्यूलोक. स्वर्ग सुद्धा असाच नाशिवंत, त्याची तरी हाव काय कामाची. एका वैराग्य वाचून सर्व जीव सर्वथैव हीन कपाळी झाले आहेत. श्लोक 42. अवधूत यदूला म्हणतो, धन्य भाग्य त्या वेशेचे की तिला उत्तम विवेकासहित वैराग्य उत्पन्न झाले. अशा प्रकारे स्वात्मबुद्धीने विचार करून ज्यांच्या संसर्गाने आधी व्याधी व आणखीही नाना तऱ्हेच्या उपाधी ताप देत होत्या, त्या परपुरुषाविषयीची दुर्वासना तिने पार छाटून टाकली. ज्या उपाधीच्यामुळे जन्म मृत्यूचा पूर चढतो आणि जीवाला दुःख पण भोगाचे प्रत्यक्ष संकट भोगणे प्राप्त होते, त्या दुर्वासनेची मुळे वैराग्ययुक्त विवेकाच्या सामर्थ्याने तिने तोडून टाकली. त्याबरोबर तिला तत्काळ शांती प्राप्त झाली आणि ती स्वात्मसुखाचे सोहळे भोगू लागली. नित्यसिद्ध असलेले सुख देणारा असा जो हृदयस्थ कांत, त्याचा आश्रय करता चित्तातले विकल्प नाहीसे होऊन ती हृदयस्थ आत्मारामाशी ऐक्य पावली. त्याला अनुभव दृष्टीने पाहता क्षणी ऐक्य भावाने आलिंगन दिले. त्याबरोबर ती सुंदरी तत्काळ निरसुख पावली. वाणीला घेऊन गेली, लाजच लज्जित झाली. दृश्य द्रष्टा ही अवस्था नाहीशी झाली. त्यामुळे विषयांचा मार्गच खुंटला. मन सुखाने आत्मसुखाने सुखावले, ते पूर्ण सुखरूपच होऊन बसले. संकल्पाने विकल्प ओस पडले. उभयंताही निज प्रेमात निमग्न झाले. खडीसाखर पाण्यात पडल्याबरोबर विरून पाणी गोड करून सोडते, त्याप्रमाणे नैराश्याच्या योगे भगवंताची भेट होऊन ती निजानंदात समरस झाली. हेतूचे ठाणेच उठले, भाव आणि अभाव थंड पडले, अनुभव वेडावून गेला आणि पहा दोघांचे निज प्रेम निवार होऊन बसले. मितूपणा टाकून देऊन सामरस्याने मिठी मारली आणि समाधीच्या शेजेवर त्या निज पुरुषाबरोबर तिने शयन केले. न जाणो कदाचित मायाची दृष्ट लागेल म्हणून ती सुंदरी कोट्यवधी स्फूर्तींचे निंबलून त्या पुरुषावरून ओवाळती झाली. येणेकरून समाधीरूप शेजेवर पिंगला निसुखाने पहुडली. यदूला अवधूत सांगतात, अशा प्रकारे वैराग्याने वेशेला शांती प्राप्त झाली. वैराग्याने आशेचे पास तोडून टाकले व पिंगला निरिच्छ झाली. तात्पर्य, निरिच्छालाच अपार सुख व आनंद सर्वकाळ प्राप्त होतो. श्लोक 43.
आशा तेथे लोलुपता आसक्ती, आशेपाशी दीनता व आशा तेथे ममता, ही सर्वथैव नाचत असतात. आशेपाशी महाशोक असतो, आशा हीच महान दोष घडविते आणि आशेपाशी संपूर्ण पातकाचा साठा असतो. आशेजवळ सर्व अधर्म वास करीतात, आशा कोणाचा विटाळ मानित नाही, आशा काळवेळ जाणत नाही, सर्व कर्मांचा ती उच्छेद करून टाकते. आशा अंत्यजांच्या भजनी लागते, आशा नीचांची सेवा करविते, आशा मेलेल्यासही सोडित नाही, ती प्रेताजवळ सुद्धा जाते. अनंताला आशा उत्पन्न झाल्याबरोबर त्याला लघु वामन रूप प्राप्त झाले. आशेने देवांनाही दीन करून सोडले, मग इतरांचे काय पाड. जो जगाचा शाश्वत दाता त्यालाही आशेने भिकारी करून सोडला आणि शत्रूच्या दारात तो याचना करावयाला गेला. त्या योगाने त्याला द्वारपाल व्हावे लागले. तेथे आशा आहे, तेथे सुख नाही. आशेपाशी परम दुःख आहे. आशा सर्वांना बाधकच होते. तात्पर्य, आशा हाच मुख्य दोष आहे. ज्याची आशा निश्चेषपणाने नाहीशी झाली तोच परम सुख पावतो. ब्रह्मा आदी करून त्याच्या पायी लागतात व अष्टसिद्धी त्याच्या दासी होऊन राहतात. आशा जितांचा भाव शुद्ध असतो. आशा जितांजवळच भगवंत राहत असतो. आशा जिताचे वचन राव किंवा देव सुद्धा उल्लंघित नाही. आशा रहित तोच सुबुद्धिवान, आशा रहित तोच विवेकनिधी. चारही मुक्ती पावलोपावली निराशवंताला वंदन करीतात. निराशा हेच सर्व तीर्थांचे तीर्थ, निराशा हेच मोक्षाचा अर्थ आणि निराशेजवळच सर्व काळ परमार्थ नांदत असतो. नैराश्याजवळ वैराग्य हे दास होऊन राहते. ऋषिकेश अहोरात्र आशारहिताला पाहावे म्हणून इच्छा करीत असतो. नैराश्याला पाहिले की दुःख पळून जाते. निराशेजवळ नित्य सुख असते व संतोष हा निराशेजवळ खुशाल खेळत असतो. नैराश्यवंताला भेटीला वैकुंठाचा राणा धाव घेतो. महादेवही नैराश्याची सहज स्वभावे करून उपासना करीतो. निराशेजवळ मनोदुःख कधीही फिरकत नाही. सर्व विहित धर्म निराशेपाशी बसतात. आशारहित हा निश्चय करून सच्चिदानंदपदी विराजमान होतो. निराशेचे नाव ऐकले की देवाधिदेव धाव घेऊन येतो आणि त्याला आलिंगन देऊन नाम रूपाला विसरून जातो. त्या निराशेचा जिव्हाळा मिळाल्यामुळे पिंगलावेशा जार पुरुषाच्या आशेचे मूळ तोडून टाकीती झाली. आशा पाशांचे छेदन तेच समाधीचे निजस्थान होय. अशी निज समाधी प्राप्त करून घेऊन पिंगलेने शयन केले. सर्व वर्णांमध्ये नीच कर्म पाहू गेले असता निंद्यच, परंतु ती वेश्या ह्या जगात पावन झाली, त्यामुळे माझ्या तोंडात तिची कथा आली. म्हणून येथे वैराग्या परते दुसरे साधन नाही असे पाठीवर थाप देऊन कृष्ण उद्धवाला शांत करणाने सांगता झाला. अवधूत यदूला म्हणाला, वेदाला अनधिकारी अशा वेश्येला चित्तांत विरक्ती बांधल्याबरोबर स्वात्मसुख प्राप्त झाले. ह्यास्तव काया वाचा मने करून नैराश्याचीच उपासना करावी. परमार्थ प्राप्तीला ह्या परते येथे दुसरे साधन नाही. इतर जितकी म्हणून साधने आहेत ती सर्व निराशे करीतात. तेव्हा ती निराशाच ज्याने साध्य केली त्याने परमार्थ लुटला ह्यात शंका नाही. अवधूत करुणेने व्यक्त झाला व त्याने यदूला पोटाशी धरून सांगितले की अशी जी निराशा म्हणजे विरक्ती ती जरूर साध्य कर. एकनाथ जनार्दनाला शरण आहे, त्याची कृपा परिपूर्ण आहे. तोच आशेचे पास तोडून टाकून समाधान देणारा आहे. ह्याप्रमाणे श्रीमद भागवत महापुराणातील एकादश स्कंधामधील यदू अवधूत संवादाचा एकनाथकृत टीकेचा 8वा अध्याय संपूर्ण झाला. ओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु. अध्याय 8वा समाप्त.